नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 4,000 रुपये हे जमा होणार आहेत आणि 4,000 रुपये प्रलंबित हप्त्यासहित हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची आहे. महाराष्ट्र सरकार या योजनेद्वारे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 6वा हप्ता देण्यात आला आणि 7व्या हप्त्याची जी रक्कम आहे ती आता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर PM किसान महासन्मान निधी योजनेचा जो 20वा हप्ता आहे, हा 20वा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारण 9 ते 10 दिवसाच्या आतमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता मिळायला पाहिजे, पण अद्यापही देण्यात आला नाही. तो लवकरच येईल अशी आशा व्यक्त होत आहे. दुसरं म्हणजे या विलंबामुळे सोशल मीडियावर अनेक जे अफवा आहे तो सुद्धा पसरत आहे. साहजिकच आहे मित्रांनो, कारण की जे हप्ता आहे ते आता मिळायला पाहिजे, कारण की सणासुदाच्या काळामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना आर्थिक मदत नाही. अशी आर्थिक मदत द्यायलाच पाहिजे, कारण की आता जे सणासुदीच्या काळामध्ये शेतकरी बांधवांना आर्थिक मदत ही व्हायला पाहिजे. आणि दुसरीकडे अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलंच आहे. ते सुद्धा शेतकऱ्यांनी सुद्धा आपले पंचनामे हे करायला पाहिजे सरकारनं. दुसरं म्हणजे मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या मागील जो 6वा हप्ता आहे, ज्या शेतकरी बांधव आला नव्हता त्यांच्या 2,000 रुपये आणि हा मिळून असे 4,000 रुपये जो आहे तो मिळण्याची शक्यता आहे. 6वा जो हप्ता ज्या शेतकरी बांधवांना भेटला नव्हता तो आणि 7वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचे 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री